जातीनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, बेरोजगारी, महागाई आणि नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार यासारख्या विविध मुद्द्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकार संविधानाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप केला. जातनिहाय जनगणनेबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की जनगणना जातीनिहाय होणार याची जाणीव होताच भाजपानं पावलं उचलण्यास सुरुवात केली. काशीराम यांचे जिसकी जितनी जिम्मेदारी उतनी उसकी हिस्सेदारी हे शब्द आजही महत्वाचे आहेत. आम्हाला आमची नेमकी संख्या कळू द्यात. संविधानात ओपनसाठी आरक्षण नाहीच, मात्र सरकार ओबीसी जनगणनेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. देशातील आर्थिक परिस्थितीवर टीका करताना त्यांनी महागाई आणि बेरोजगारी गंभीर पातळीवर पोहोचल्याचं सांगितलं. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेवर भाष्य करताना आव्हाड यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही भाष्य केलं. ट्रम्पला घाबरण्याची गरज काय? तो काही आपला बाप लागत नाही, मात्र देश अमेरिकेला घाबरत असल्याचं चित्र दिसतंय अशी टीका केली. ठाण्यातील परिस्थितीवर बोलताना आव्हाड यांनी पालिका प्रशासन आणि कंत्राटी पद्धतीवरही निशाणा साधला. पालिका स्वतःच्या जीवावर काही करू शकत नाही. काम होत नसेल तर थेट कंत्राटदारांना ते दिलं जातं. ठाण्यात अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झाली असून यामागे राजकीय वातावरण कारणीभूत आहे असा आरोप त्यांनी केलाय. यावेळी जी जनगणना होईल ती जातीनिहाय होईल. खास करून बिहार इलेक्शनच्या आधी जेव्हा तिथली ओबीसी मतं आपल्याला मिळणार नाही अशी जेव्हा बीजेपीला खात्री झाली, तेव्हा मतांचं राजकारण करण्यासाठी बीजेपीने पाऊल उचललं आणि जोरात घोषणा झाली की यावेळेस जे सेन्सस असेल म्हणजेच जनगणना असेल ती जाती आधारित असेल. पण आता जेव्हा लक्षात येते तेव्हा ना तर ते जात विचारतायत, ना कुठला फॉर्म आहे, ना कुठली जात घेऊन घेतली जाते. मला काशीरामजींचं स्टेटमेंट आठवत आहे की जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी हिस्सेदारी. एकदा खरं काय की महादेशाला कळू द्या, मागासवर्गीय किती, दलित किती, आदिवासी किती, म्हणजे बीसी किती, एससी किती, एसटी किती आणि ओबीसी. एकीकडे सरकार निर्णय घेतं की ओपन मध्ये रिझर्वेशन वाल्यांनी यायचं नाही. आम्ही नेमके संख्येने किती होते तर आम्हाला समजून द्या. आणि ओपन हे कधीपासून रिझर्वेशन वाढलं? संविधानामध्ये ओपन हे रिझर्वेशन नाहीच. ही जरी गोष्ट बाजूला ठेवली तरी तुम्ही शब्द दिला होता या देशाला की आम्ही ओबीसी ची जनगणना करू. ही लढाई विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे त्या काळापासून सुरू झाली. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, महाराष्ट्रामध्ये जमीदार मुंडेजी, छगन भुजबळजी या सगळ्यांनी ही लढाई लढली. पण आता मात्र गपचूप बसनात बांधून ही बाजूला ठेवली जाते. आणि हे सरकार ह्या जनगणनेमध्ये कुठेही ओबीसी जनगणना करताना दिसत नाही. ही चक्क ओबीसी समाजाची फसवणूक आहे.